नमस्कार. आजचा विषय 30,240 शक्यता. पण एकच सिस्टम करोडचा विश्वास जिंकते. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. स्टेडियमच्या बाहेर हजारो लोक उभे आहेत. सगळ्यांच्या हातात तिकीट आहे. आता कोल्ड प्ले कन्सर्ट सुरू व्हायला अवघे काही मिनिटं बाकी आहेत. सिक्युरिटी गेटवर एकामागोमाग एक QR कोड स्कॅन होत आहेत. अचानक बीप. स्क्रीनवर लाल अक्षर चमकतात. डुप्लिकेट तिकीट डिटेक्टेड. एक व्यक्ती म्हणतो, हे माझंच तिकीट आहे. दुसराही तेच म्हणतो. मग तिसरा. 5 मिनिटात रांग थांबते. लोक ओरडायला लागतात. सोशल मीडियावर पोस्ट सुरू होतात. कन्सर्ट अजूनही सुरूही झालेला नसतो, पण ब्रँडचं नुकसान सुरू झालेलं असतं. आपल्याला वाटतं मोठे बिझनेस मोठ्या मार्केटिंगमुळे चालतात. मोठ्या जाहिराती, मोठे इन्फ्लुएन्सर्स, मोठी ऑफिस, मोठं बजेट. पण खरं सांगू, मोठे बिझनेस लोकांना दिसणाऱ्या गोष्टीवर नाही, लोकांना न दिसणाऱ्या सिस्टीमवर उभे असतात. एकदा एका छोट्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मालक माझ्याकडे आला. तो म्हणाला, सर, ऑर्डर्स खूप येत आहेत, पण कस्टमर सतत कंप्लेंट्स करतात. मी त्याला विचारलं, तुझ्याकडे प्रत्येक ऑर्डरसाठी युनिक ट्रॅकिंग नंबर आहे का? तो हसला. त्याची काय गरज आहे? मी सगळं वहीत लिहितो. दुसऱ्या दिवशी त्याने 3 ग्राहकांना चुकीचा माल पाठवला. एका ग्राहकाचं पेमेंट दुसऱ्याच्या नावावर गेलं. कोणाची चूक झाली हेच शोधायला अर्धा दिवस गेला. समस्या स्टाफ मध्ये नव्हती, समस्या सिस्टम मध्ये होती. 2 महिन्यांनी त्याने एक छोटासा बदल केला. प्रत्येक ऑर्डरला युनिक आयडी, प्रत्येक पार्सलला बारकोड, प्रत्येक कस्टमरची डिजिटल हिस्ट्री. काही फार मोठी टेक्नॉलॉजी नव्हती, पण परिणाम: कंप्लेंट निम्म्याहून कमी, डिलिव्हरी जलद, टीमवरचा ताण कमी आणि कस्टमरचा विश्वास दुप्पट. यशस्वी सीईओ वेगळा विचार करतो. तो विचारत नाही सॉफ्टवेअर काय करू शकतं, तो विचारतो कस्टमरला किती विश्वास वाटेल. कारण कस्टमरला तुमचं ERP दिसत नाही, तुमचं एक्सेल शीट दिसत नाही, तुमचा डेटाबेस दिसत नाही. त्याला एकच गोष्ट दिसते, त्याचा अनुभव. जर ऑर्डर वेळेवर आली तर सिस्टम चांगलं, जर गोंधळ झाला तर ब्रँड वाईट. इतकं सोपं. जगातल्या मोठ्या कंपन्या, ॲमेझॉन्स, एअरलाइन्स, बँक, हॉस्पिटल, लॉजिस्टिक कंपनीज सगळेच एकाच गोष्टीवर पैसा खर्च करतात. ऍडव्हर्टायझिंग पेक्षा जास्त ऑपरेशन्सवर. कारण ट्रस्ट हा मार्केटिंगने मिळत नाही, तो प्रत्येक वेळी दिलेल्या योग्य अनुभवाने मिळतो. इथेच बहुतांश एंटरप्रेनर्स चूक करतात. ते कस्टमर आणण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात, पण कस्टमर आल्यावर त्याला योग्य अनुभव देण्यासाठी सिस्टीम तयार करत नाहीत. मार्केटिंग ग्रोथ सुरू करतं, पण सिस्टम ग्रोथ टिकवतात. आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, माझ्या बिझनेसमध्ये अशी कोणती प्रक्रिया आहे जिथे एक छोटी मानवी चूक मोठा ग्राहक गमवू शकते? दुसरा, जर उद्या ऑर्डर्स 10 पट वाढल्या तर माझं सिस्टम सांभाळेल की कोसळेल? तिसरा, मी एम्प्लॉईवर अवलंबून आहे की सिस्टमवर? लक्षात ठेवा, मोठे बिझनेस हुशार लोकांमुळे तयार होत नाहीत, ते अशा सिस्टीममुळे तयार होतात जिथे सामान्य माणूसही असामान्य परिणाम देऊ शकतो. कारण ग्राहकांना तुमची सिस्टम कधीच दिसणार नाही,
पण त्या सिस्टीमने दिलेला अनुभव ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. धन्यवाद.